सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आपल्या सर्वांना नमस्कार. आमच्या TWT मराठी कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सोबत जुडून रहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आजचे वचन अध्ययन छोट्या गोष्टी. काही वर्षापासून मी छोट्या छोट्या गोष्टीचा वापर केला. त्या एकत्र करून त्या दोन्हीची मालिका एकत्र ठेवण्याचा विचार करत आहे. म्हणून अनेकदा आपण छोट्या गोष्टीचा विचार करतो. आपण श्रीमंत, मोठ्या व शक्तिशाली व्यक्तीबद्दल विचार करतो. येशूने आम्हाला सांगितले आहे, ज्या कुणाला मोठे बनायचे आहे त्याने सेवक बनावे. कोण मोठा व सामर्थ्यवान हे सांगून त्यानेच आमचे विचार बदलून टाकले आहेत. त्यांनी सामर्थ्यवान लोकांना खाली ठेवले आहे व गरिबांना उंच केले आहे, श्रीमंतांना तुच्छ लेखावे म्हणून. असे बरेच मार्ग आहेत ज्यामध्ये आपण प्रवेश करू शकतो. परंतु मी ज्या बायबल वचनावर लक्ष केंद्रित करू इच्छितो ते म्हणजे नीतिसूत्रे 30:28 वचन. मी या विशिष्ट वचन वापरण्यास थोडे संकोच करतो, कारण हिब्रू समजणे थोडे कठीण आहे. या संभाषणात मला किंग जेम्स भाषांतर वापरायला आवडेल. नीतिसूत्रे 30:28. कोळी हाताने पकडण्या इतक्या लहान असतात, पण तुम्ही त्यांना राजाच्या घरात देखील पाहू शकता. कोळी हे मनोरंजक प्राणी आहेत. त्यांना त्यांचे काम करतेवेळेस प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येकाची गरज नाही. खरं तर कोळी सहसा पायऱ्याखाली, ओलसर तळघरात किंवा कुठेही स्वतःचे काम करत असतात आणि ते आपले काम मग्न होऊन तळमळीने करतात. मला वाटते आपण कोळ्याचे उदाहरण घेऊन शिकू शकतो. कोळी आपले काम शांतपणे करते असे विचार मला आवडतात. त्यांना कुणाच्या टाळ्यांची आवश्यकता नाही, तरी लोक बऱ्याचदा आपली ओळख व्हावी म्हणून उत्सुक असतात व त्यांना खूप प्रेक्षकांची प्रशंसा हवी असते. परंतु देवाला हे माहीत आहे, लोकांनी ओळखले नसले तरी ते शांत वचनबद्ध आत्म्यातून सेवा करण्यास तयार असतात. मला सर्वात अप्रिय गोष्टीपैकी एक म्हणजे जेव्हा मी एका ख्रिश्चन चर्चला भेट देतो, स्टँड ग्लासच्या खिडक्या पाहतो व त्या छोट्या तांब्याच्या किंवा पितळेचे नावाचे फलक पाहतो. ज्या लोकांनी स्टँड ग्लाससाठी पैसे दान केले होते त्यांची ओळख पटावी म्हणून हे मला खरोखर थक्क करते, कारण ते विचलित होऊन जे देवाचे गौरव सर्वात महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर जातात. अजून एक गोष्ट मला आवडते ते म्हणजे कोळी मेहनती आहेत. तुम्ही कधी अपूर्ण कोळ्याचे जाळे पाहिले आहे का? ठीक आहे, मी पैज लावणार नाही. जास्त करून कोळी एकटा जगला तरी तो त्याचे जाळे संपवतो. ते त्याचे परिश्रम आहे. आपण ज्या प्रकारे प्रभूची सेवा करतो त्यात अधिक मेहनती असणे आपल्यासाठी खूप चांगले आहे. हार न मानता श्रमपूर्वक आणि तळमळीने काम केले पाहिजे. यासाठी आपल्याकडे बऱ्याचदा सुंदर कल्पना असतात. आपण एका छान प्रकल्पाला सुरुवात करतो, पण त्या मार्गात थोडासा अडथळा आल्यास आपण बाहेर पडतो व म्हणतो, ठीक आहे, मला वाटते हे प्रकल्प करणे योग्य नाही. आणखी एक गोष्ट मला कोळ्याबद्दल जाणवते ते म्हणजे त्याचे जाळे किती सुंदर असतात. मला आठवते काही वर्षापूर्वी फ्लॉरिडा पार्कमध्ये एक प्रचंड जाळे पाहिले. त्या कोळ्याने ते झाडाच्या फांद्यामध्ये विणले होते आणि जेव्हा मी पाहिले त्यावर सूर्य चमकत होता. ते खूप सुंदर होते. भौतिक रचना परिपूर्ण होती. तुम्हाला मध्ययुगात विणलेली एवढी सुंदर जाळी सापडणार नाही. हे मला दाखवून देते की आपण जे काही प्रभूसाठी करतो ते चांगले केले पाहिजे. यासाठी खूप पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही, पण आहे त्यात व्यवस्थित केले पाहिजे. तुम्ही जे काही करता ते देवाचे गौरव होईल असे केले पाहिजे. मला वाटते की आपल्याला जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टीकडे अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. छोटे स्नेहफलेक, छोटेसे बी यासारख्या छोट्या छोट्या ज्या आपण जमिनीमध्ये पेरतो, तुम्हाला माहीत आहे का येशू साध्या गोष्टीकडे कसा पाहतो? तो धान्याचा छोटासा तुकडा घेऊन
त्यावर चर्चा करायचा किंवा एका लहान मुलाला जवळ घेऊन म्हणेल की आपला विश्वास लहान मुलासारखा वचनबद्ध आणि विश्वासाने तारलेला असणे आवश्यक आहे. एक प्रसंगी येशू एका आंधळ्याला बरे करीत होता, तेव्हा थुंकणे निवडले. आपल्याला माहीत आहे येशू एक शब्द बोलून त्याला बरे केले असते, पण त्याने त्याच्या तोंडाने थुंकणे हे त्याला बरे करण्यासाठी वापरले. मला देवाने आपल्याला चर्चमध्ये बाप्तिस्मा देण्यासाठी दिलेला संस्कार आठवते. त्याने बाप्तिस्म्यासाठी काय निवडले? तो पाण्याचा वापर करतो. पाण्यासारख्या सामान्य वस्तूचा वापर करणे हे देवासाठी विलक्षण नाही काय? पवित्र प्रभुभोजनाच्या संस्कारात जिथे आपल्याला आपल्या आध्यात्मिक पोषणासाठी येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त प्राप्त होते, देवाने काय वापरण्याची निवड केली? त्याने कसलाही विदेशी नियम वापरला नाही. त्याऐवजी त्याने साध्या गोष्टी वापरात निवडल्या: बेखमीर भाकर आणि द्राक्षरस. जर देवाकडे सामर्थ्य आहे तर देवाला सर्व अधिकार आहे छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टी घेण्याचा आणि त्या भव्य कामात वापरायच्या. तर आपल्यालाही अशा नाही का? आपली पात्रता काय आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. आम्ही इथेच नाही, त्याच्या न्यायाला कसलेही पात्र नाही, परंतु देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त याला आपल्याला तारण देण्यासाठी निवडले. त्याचा पुत्र जगात येण्याने, त्याच्या वधस्तंभावर मरण्याने, त्याच्या मृत्यूतून पुनरुत्थानाद्वारे आणि आपल्या जीवनात आपले पुनरुत्थान झालेला प्रभू म्हणून त्याच्या उपस्थितीद्वारे त्याने आपल्याला त्याच्या मुलामध्ये रूपांतरित केले आहे. या परिवर्तनाचा परिणामी आपण देवाच्या सामर्थ्याने भरलो आहोत. जेव्हा देव आपल्याला साक्षीदार म्हणून वापर करण्याची निवड करतो, तेव्हा त्याचा आत्मा लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोळी पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा की हे लहानसे क्षुल्लक प्राणी देखील आपल्याला जीवनाबद्दल काही धडे शिकवू इच्छितात. हे लक्षात ठेवा की प्रभूचे कार्य परिश्रमपूर्वक करा, तुमच्या सहकार्याच्या टाळ्याशिवाय करा आणि देवाच्या गौरवासाठी तुम्ही सक्षम असलेले सर्वात उत्तम कार्य करा. या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. चला आपण प्रार्थना करूया. आकाश व पृथ्वीच्या निर्माणकर्त्या परमेश्वरा, आमचे जीवन तुझ्यामध्ये स्थिर कर व आम्हाला त्या कोळ्यासारखे तुझ्या राज्यासाठी मेहनती बनव. आम्ही जे काही करू प्रभूसाठी करू. परमेश्वरा, आमच्या जीवनाला सार्थक कर. आमच्यातले जे दुर्गुण आहेत तुझ्या नावात काढून टाक व तुझ्या नजरेत योग्य बनव. व त्या कोळ्यासारखे आम्हीही आमचे स्वर्गीय घर तयार करण्यासाठी संयमाने कार्य करावे. जगिक लोकांकडून स्तुती मिळवण्यापेक्षा तुझ्या नजरेत योग्य व्हावे असे आम्हाला बनव व या जीवनाकडून तुझ्या राज्याचा गौरव करून घे. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून ऐक. आमेन. अधिक माहितीसाठी listenersfeedback@gmail.com वर ईमेल करा. 8523047990 नंबरवर व्हॉट्सॲप, SMS व फोन करा. धन्यवाद. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. येशू
सुखमय करणारा, येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. चमत्कारी तुम्हीच हो, आज्ञा करता तुम्हीच हो, चमत्कारी तुम्हीच हो, आज्ञा करता तुम्हीच हो, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो, मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो, मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा.